संघामध्ये इतका कॉन्फिडन्स पाहिजे का पहिलेच पंक्तीला बसला. काय कॉन्फिडन्स पूर्ण भंडाऱ्याचा लाभ घेताना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता तिसरा दिवस गाईस आणि माझ्या तोंडावर झोप आहे खूप डोळ्यांवर. काय राखा खाल्ली आता थोडा झोप कोडण्यासाठी काहीतरी खेळायला लागेल. खेळ कुठं आहे हे थोडं माडायला लागेल आता. खूप 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 झोप आले. कीर्तन चालू आहे आणि मला झोप आले खूप, का की रात्रीचे 3 वाजले एडिट करून ब्लॉग आपला आलेला आहे, जाऊन बघा. तिकडे कीर्तन सुरू आहे, चला. असा आवाज द्या आता की ज्या फाटकामधून मी आलो तिथं गेला पाहिजे. कुठे? दापोडीची तिथं. छत्रपती शिवाजी महाराज की सगळे बोलले, तुमचं सगळ्यांचं कल्याण झालं. सर्वसाधारण नियम असा आहे, पापडाचा वास आला की कीर्तन थांबव. आता आपण सुरुवातच त्यावेळेला करतो, त्यावेळेला पापड नरम होतील हो का? कमान डोंगी परी तीर नवे डोंगा, नदी डोंगी परी जल नवे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा. काय भुलला शिवरल्या रंगा, काय भुलला रस ऊस वाकडा आहे पण त्यातून निघालेला रस गोड आहे. कमान वाकडी आहे पण जाणारा बाण सरळ आहे. नदी भले वाकडी असेल पण जल पवित्र आहे. अरे पांडुरंगा, मी जरूर अंत्यज असेन पण माझ्या आतलं चित्र पवित्र आहे, जे तुझा योग्य आहे. विठोबा गोमाल कोणी नाही चांगलं म्हटलं तरी चालेल. सध्याचा काळ पण तसा आहे, कोणी कुणाला चांगला बोलत. तुमचं काय मत आहे? तुम्ही घेऊन बघा गाडी, मग तुला माहिती नाही काय गेल्या वर्षी उभी होती. अरे तो उभा होता ना, मग यंदा बरोबर गाडी आली. कोणीही चांगला बोलत. सध्याचा काळ तसा आहे, त्यामुळे कलियुग आहे ना, कलियुगामध्ये कोणी कोणाला चांगलं बोलत नाही आणि वाईट बोलल्याशिवाय खरी गोष्ट आहे. तर चोखोबा महाराजांनी विचार केला आणि सांगितलं लोकांना, देवाला सांगितलं, माझ्याकडे बघ, मी आतमध्ये पवित्र आहे, बाहेर पवित्र आहे, बघूच नकोस तू आहेस नाही. स्वतःची स्वतःला गॅरंटी असावी, याचाच अर्थ असा आहे, आत्मा हा परमात्म्याला संमिलित करण्याकरता ज्या 2 गोष्टी घडतात, आत्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य जिथं घडतं त्याला म्हणतात काला. तर आपल्यालाही असा काला मिळावा, आपल्याही जीवनामध्ये तशी क्रिया घडावी, एवढ्या करता काय करावं लागेल हा प्रश्न सोडवायचा आणि पुढे जाऊन सेवा संपवायची. एक गीतेमध्ये श्लोक आहे, अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. परमात्मा किंवा परमार्थ मिळण्याकरता अवघड आहे, पण त्याचा पायगावला योग आलेला आहे. कोणत्या तरी सद्गुरूची तुमच्यावरती कृपा झाली किंवा कोणीतरी सद्गुरू ते येऊन गेला, त्याच्या पायाची माती त्याने ठेवली, तो काही न मागता
काही इच्छा न करता तो निघून गेला, पण जाताना तुमच्याकडे परमार्थाचा पाय ठेवून गेला. सांभाळा, तुम्हाला सांभाळण्याकरता त्याने दिलेलं आहे, जरूर सांभाळा. आज एवढं केलंय, पुढल्या वर्षी एवढं करा. वाढू नका दिवस, आहे त्या दिवसामध्ये समाधान माना, चांगलं असतं ते. तर सांगेल तो, त्या बात आहेत त्या. भूत कोणी बघितलं नाही, देव कोणी बघितलं नाही, तरी सुद्धा लोक खोटं बोलल्याशिवाय, तर त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. आता परमार्थ करता करता म्हणजे हरिनाम चिंतन करता करता नाम इतके गळ्यामध्ये उतरते, इतके गळ्यामध्ये उतरते की छंद लागतो, त्याला नामाचा छंद लागतो. आणि हा काही केल्या मोडला जात नाही, लोक त्याला वेडा म्हणतात. लोक जर वेडा बोलत असतील तर तुम्ही समजून झाला तुमचा मार्ग बरोबर चाललेला आहे. वेडा म्हणजे तो हे अप्राप्त आहे. देव भेटण्याचा, नाम भेटण्याचा योग येणे हे अप्राप्त आहे, पण भेटीचा योग आला. भेटीचा योग आला म्हणजे योग क्षेम वहाम्यहम. भेटीचा योग आला, प्राप्त झाला, फक्त टिकवता आला पाहिजे, याला क्षेम म्हणतात. टिकवता आला पाहिजे. काय रे, किती वर्ष झाली तुला? 4 वर्ष झाली. मला घातली, माझा काय फरक पडणार आहे, पण बघतो पुढच्या टायमाला. चुकीचं आहे ते. आपल्याकडे माळ असताना किंवा नामचिंतन असताना आपण इतरत्रकडे भटकू नये. आपल्या नावावरती आपला जर विश्वास असेल, आपल्याला भेटलेल्या नाम मंत्रावरती आपला जर विश्वास असेल, तर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला न पडे गुंता कुठे अडचणच तुम्हाला येणार नाही. हे मी सांगेन, माझा अनुभव सांगतोय मी तुम्हाला. कुठेही जा, तुम्ही खिच्यात पैसे न घेता जा, खिच्यात पैसे न घेता जा. 2-4 हजार किलोमीटर चाला. मी चाललोय म्हणून तुम्हाला सांगितलं, नुसता चाललो नाही, भीक मागायला नाही गेलो. नाथांची कावड घेतली आणि काशीवरून रामेश्वरला गेलो. जात असताना माझ्याकडे पैसे वगैरे होते, फक्त 2 ड्रेस होते, एक झोळीमध्ये आणि एक अंगावरती. आणि अंगावरती सुद्धा एक लोकरीची शाल घेतली होती, कारण थंडी वाजायला नको म्हणून. पण त्या थंडीचं काम थंडीने केला, माझं काम मी केला. पण जाताना माझ्याकडे काय नव्हतं हे खरं आहे, पण रोज मला जेवायला मिळत होतं आणि रोज आश्रयाला हनुमंताचं मंदिर मिळत होतं. मी काय सांगितलं आहे, ज्याला कुणा जायचं असेल त्याची सोय तिकडे देवाने केलेली आहे. नंबर 2, तुम्हाला जर कंटाळा आला असं घरात, मुलं जर सांभाळत असेल, सरळ नर्मदेला जा. रोज भोजनाची व्यवस्था आहे आणि रोज जेवणाची पण व्यवस्था आहे. हे सगळं कुणी केलं? देव करतो ना. विश्वास तो करी स्वामी. घेऊन जातो, घेऊन येतो आणि जाताना आपले कर्म घेऊन जातो, कर्म घेऊन जातो. बाकी काही नेता येत नाही. पण केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले. म्हणजे कर्म जर बरोबर आपल्या येत असतील तर आपण कर्म चांगले केले पाहिजे. त्या कर्मामध्ये बारकावासा आहे की आपल्या पाठीमागे कोणाचा शाप नसावा आणि आपल्या अंगावरती कोणाचे कर्ज नसावे. भले आपण मोठे कीर्तनकार असलो तरी लोकांना लुबाडून संपत्ती गोळा करू नये. हा पहिला धडा. एक, लोक आपल्या पोट भरण्याकरता आपण कोणाला फसवू नये, उगीच कोणाचं भविष्य सांगू नये. बघणारा तो देव बसलेला आहे. त्यामुळे आतून आणि बाहेर पवित्रता जर असेल तर देवाला सांगायला लागत नाही, तो येतो आणि आपला ग्रास करून निघून जातो. विडोबा रुखमा 1,40,000 रुपये किलो आहे. बघा किती गडबड झाली. एवढूसा सोना, त्याला एवढी किंमत, काय भाव असेल त्याचा, काय त्याचा दर्जा असेल सोन्याचा. अरे आपल्याला विकायला काढला तर कोण 10 रुपये द्यायचा नाही. सोना येतो. आमच्याकडे एक पद्धत आहे का सोना, ते पद्धत म्हणजे दिवाळीच्या टायमाला गुरं ओवाळण्याची पद्धत आहे आमच्याकडे. म्हणजे फराळ वगैरे करायचा आणि त्याची पूजा वगैरे करून त्याला फराळ खायला करायचा. त्याच्या एक आमच्याकडे एक धर्मान बाई होती, तिने आमच्याकडे पूजा करताना त्या बैलाच्या कपाळाला सोनं लावतात, भावाच्या पण कपाळाला सोनं लावतात पूजा करताना आमच्याकडे. तसं तिने अपोटातली अंगठी काढली, बोरं थोडी उचलली, नंतर त्या त्याला ओवाळ बैलाला आणि नंतर त्याला कुंकुम तिलक वगैरे केला. त्याच्या तोंडामध्ये ती 4-5 बोरं पण टाकली. ती बोरं टाकल्याच्या नंतर ती हातातली अंगठी होती ती पण गेली. तिला कळलं नाही त्या. पण नंतर तिने बघितलं, अरे देवा, अंगठी बैलाच्या तोंडात, आता काय करणार? आता काय करणार म्हणजे काय, चावटून बोरा खाल्ली. त्या बोरांच्या वरती अंगठी पण खाल्ली. तिने पाठीमागं बघितला, एटीएम बंद आहे.
रात्रभर भावतारी झोपली नाही. तिच्या डोक्यात एकच, अंगठी आली असेल कुठं. तळमळ 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 केली. 3 वाजता म्हातारी उठली. 3 वाजता म्हातारी उठली. पहिली धाव घेतली असं कुठं गोठ्याकडे. झोप नाही लागली तिला. पहिल्या कोंबड्याला उठली. 3 वाजता गोठ्याकडे गेली. तिने बघितला अजून काही मटेरियल बाहेर आलेला. 5 वाजता इथे उघडला. आल्या आल्या म्हातारीने लगेच सपाट केला, म्हणजे सारून टाकला. कशा करता? म्हातारीला घाण आवडत नव्हती हो, लगेच सारवायची ती. म्हणून नाही, त्या शेणात तिने काय पाहिला? अंगठी पाहिली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7-8 दिवस झाले, अजून काही पत्त्या नाही. शेवटी 8व्या दिवशी अंगठी बाहेर आली आणि म्हातारीला परमानंद झाला. पण अंगठी चेपलेली होती. चेपलेली होती. तिने लगेच सोनाराकडे नेली. जरी चेपलेली जरी असेल, चमाटलेली असेल मराठी शब्द, पण अंगठीची किंमत कमी नाही झाली. अंगठीची किंमत कमी नाही झाली. याचं कारण आहे ती वस्तू शुद्ध आणि पवित्र आहे. विठोबा रघुमार समाचार जाके कहियो समाचार, मिलने सुदाम जी आए आए, मिलने सुदाम जी आए, मिलने सुदाम जी आए, जाके कहियो समाचार, जाके कहियो समाचार, मिलने सुदाम थोडी जा जाऊन सांगा त्याला, म्हणा तुला सुदाम देव भेटायला आलेलं तुझा बालपणीचा मित्र. आता हे वडात आणि इकडे चालले, त्याला माहिती असेल का? एका मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू वाजतो तो जर ऐकायला जातोय, इकडे बाहेर वडात चालले ऐकायला नाही. तो डोळे झाकून गंमत बघतो भक्ताची. तुझी वाट लागली तरी असा देव आहे. देवाच्या नादी कुणी लागू नये. तुकाराम महाराज लागले, दारी ते घेऊन घरी आले, तेच म्हणाले देशी देवा देशी आहे सा. तू काय म्हणे तुझी काय लागे दसोडी आहे काय तुझ्याकडे? ढकलून दिला रस्त्याच्या पलीकडे. तेव्हा तो आला धावत आला धावत आला. भगवान देव धावत आले आणि तो रस्त्याच्या कडेला पडलेला सुदामदेव उचलला. तो हाडकांचा सापळा नुसता सापळा राहिला होता. उचलला तर कडकड वाजत होती. त्यांनी बघितलं, याचं माहिती सगळं त्याला, तरी पण विचारतोय कोण तू? सुदामदेव. एवढा बारीक कसा काय? तुझी कृपा. अरे पण हाडकं तुझ्या अंगावरती आहेत, तुझी कृपा. काय खातोस का नाही? अजिबात नाही. का? तुझी कृपा. अरे चणे खाल्ले तर शाप दिलास. तिथपासून दात वाजत राहिले, फक्त बायकोला बोललो नाही मी, ते बोलले असे तुला अक्कल नाही. किती वाढलास रे सुदामा तो. खरं सांगू देवा, माझ्या हातामध्ये चिपड्या, मुखामध्ये तुझे नाम आणि कपाळात तुझ्या पायाची माती. तो द्वारकेचा अधिपती, पण मी तुझी कधी आठवण नाही केली. आठवण फक्त तुझी केली, तुझ्या नामाची. का? तुझ्या नामाचा रात्रंदिवस छंद असल्यामुळे मी आहे ऐसा कोठे असो ऐसा कोठे आठवत नाही, या अवस्थेमध्ये राहिलो. तेव्हा मला माहित नाही माझ्या पाठीमागे दारिद्र्य आहे ते. तिने सांगितलं म्हणून मी आलो नसतो देवा. तू आलास ते बरा केलास रे. फक्त एवढं सांग, तुला जिने पाठवलं त्या वहिनीने मला काय दिलाय? हे पाहिला, खादीचा सोंग पाहिला. वहिनीने काय दिलं मला? काय नाही. अरे काय दिलंय ते दे. काही नाही दिलंय काय ते दे. ते ओढून घेतले देवाने. बघ साहेब, ओढून घेतले देवाने. पोह्यांची वस्तुंडी ओढून घेतली, मुखामध्ये टाकली. पहिला भोग देवाने घेतला, गाव सोनियाचा दिला गावा. दुसरा भोग देवाने लावला, जसे द्वारकेमध्ये लोक होते तसे सुदामपुरीमध्ये. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पीडिला. डोळे पाण्याने भरलेले असताना सुदामदेव बोलत आहे, काहीतरी बोल देवा. खाऊन घेतले पोहे.
तिसरा भोग लावणार एवढा रुक्मिणी मातेने हात धरला. देवा देवा आमच्यासाठी काहीतरी ठेवा. नाही तर असं म्हणतात आपल्याकडे म्हणे बघा, भगवान देताय तो. हा बरोबर आहे. कोण बोलला? बरोबर. भगवान देताय तो छप्पर फाड के देताय. तो स्वतः पण तिथे गेला असता. रुक्मिणी मातेने हात धरला, आमच्यासाठी थांबा. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आभाशी का दिली वांगुली रे, आभाशी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. नरकमुता में भरली रे, नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हाशी दिली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. घे ना, तुला कोण नाही बोलला. हे काम कर, जाताना तुझे कपडे घेऊन जा. हे तो विसरला नाही. मग सुदाम देवाने जे मळके कपडे होते ते घातले. तो निघाला, पण जाताना दूषण देत गेला. तरी मला वाटलंच तू काय देणार नाही. मी बायकोला बोलत होतो तुझ्या दारात जायची गरज नाही. ऐकला नाही तिने. आता घरी जाऊ निघाले. सुदामदेव निघाले. याच भ्रमामध्ये घरी जातो, तिचीच वाटपट काढतो. सांगितलं होतं तो त्याच्या दारात पाठवू नको ऐकलं. आणि याच संतापात ते गेले तर पुन्हा त्याच दरवाजामध्ये म्हणजे जसे होते भालदार चौदार तसेच, सोन्याचा दरवाजा तसाच, ते खांब पण तसेच, रस्ता पण तसाच. आणि आल्यानंतर त्यांच्या डोक्यात वरती त्याने बघितलं मी कुठे आलो. दारात पंचायती घेऊन बायको उभी होती. तिला तू विचारतोय मी कुठे आले. डोका फिरलाय तुझा, तू आपल्या घरी आहेस. पण मी कुठे आहे, मी कोण? सुदामदेव. मी कोण? तुमची पत्नी. नक्की नक्की हे कधीपासून झालं? तुम्ही गेले त्या दिवशीच. मग सुदामदेवाने घरी नाही पाय ठेवला. आरती केली, पाय नाही ठेवला. अरे देवा मी न मागणीचा हात मला तू दिलेला आहेस. भौतिक पदार्थामध्ये रस नव्हता आणि नाही, आणि आता तर अजिबातच नाही. ते सुदामदेव तिथून जे निघाले ते गंगेमध्ये जाऊन विसर्जित झाले, पण पुन्हा घरी नाही आले. विडोबा रखुमाई. शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचं कल्याण करतात. विडोबा रखुमाई. एकच त्याला उत्तर आहे, जैशी स्थिती आहे त्याच्यापरी आहे, कौतुक तोप आहे संचिताचे. त्यामुळे चिंता करायचं कारण नाही. भगवान परमात्मा आता काय माहिती का, काही गोष्टी सहन केले पाहिजे. तुम्हाला लाकूड माहिती आहे ना, लाकूड भाल भाल गोल एवढा मोठा लाकूड काय माहिती त्याला मिलमध्ये का आपल्याला फळ्या करतात बघा. तो मेस्त्री त्याला जो तासतो की नाही, त्या लाकडाला जो तासतो की नाही, तो तासणे चांगलं तो त्याने तासलं तरच काय त्याला काय करता येईल. दरवाजे खिडक्या टेबल वगैरे हे सगळं करता येतं. हे ते करतो. तो तासत असताना त्याला वेदना होतात, पण त्याने जर नकार दिला तर मिस्त्री त्याला जवळ ठेवणार नाही. तो कुठे कोपऱ्यात टाकून देईल. आता हा रस्त्याच्या कडेला पडलेला लाकूड हा 2-3 वर्षात कुजणारच आहे, बरं की नाही. मग आता कुजलेला चांगला का मिस्त्रीने तासलेला चांगला? मिस्त्री त्याला तासून तासून अमरत्वाकडे नेणार आहे. दरवाजा 1000 वर्ष राहणार आहे, पण जर रस्त्याच्या कडेला तो ओंडका जर पडला तर तो कुजल्याशिवाय राहणार नाही. पण तो जर कुजला आणि एखाद्या चूल असलेल्या बाईच्या हातात जर तो सापडला तर त्याचं काय होईल? कापडून कापडून त्याला नष्ट करेल. म्हणून संकट आलेली चांगली देवाने दिली म्हणा. त्या संकटातही परमेश्वराचं चिंतन करावं. विठोबा रखुमा. लोकांना दाखवण्याकरता नाही, पतीचं आयुष्य बळकट व्हावं म्हणून त्याला होत होत्या. तर
गवळणी ज्या होत्या त्या देवाचं आयुष्य वाढावं म्हणून नाही, देवाने आपल्याकडे बघावं म्हणून द्या. देव खुश राहावा, देव आनंदी राहावा, जसा आहे तसा. आपण डोळे डोळे मोडीत 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 राधा चाले, डोळे मोडीत मोडीत राधा चाले, राधा चाले, राधा चाले, वारी जाने वारी आने वारी आने डोळे मोडीत 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 राधा चाले, डोळे मोडीत 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 राधा चाले, राधा चाले, राधा चाले, वारी आने वारी आने वारी आने. हा सगळा नखरा राधेचा जो आहे ना, तो कृष्णाने आपल्याकडे पाहावं म्हणून आणि मी आले आहे याची जाणीव त्याला व्हावी म्हणून. बरोबर आहे. आता हा गाई पाजत होता म्हणजे दूध काढत होता, याचा अर्थ तो आवाज देत तर राधा तिकडून येत असताना डोळे मोडीत 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 राधा चाले, राधा चाले, राधा चाले, वारियाने कुंडल झुमके कुंडल झुमके. तर ती तिकडून नाचत येत असताना पाहिलं, घुंगरांचा आवाज ऐकला. हा गाई पाजत होता. राधेला पाहून भुलले हारी, राधेला पाहून भुलले हारी, बैला दोही दो फुले घरी फुले घरी, बैला दोही दो फुले घरी फुले घरी. डोळे मोडीत 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 राधाचा, डोळे मोडीत 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 राधाचा, राधाचा, राधाचा वारी आने कुंडल आने, वारी आने कुंडल आने, वारी आने कुंडल आने, कुंडल आने. दृष्टांत याचा लक्ष कुठे आहे? राधेकडे. अरे कृष्णा, तो बैल आहे ना, असू दे, दूध देत आहे ना. बैल दूध देतो, बैलाचा बाप देईल. तिकडे कधी घेण्यात आनंद दिला तुम्ही ते तपासून बघत. तुकाराम महाराजांनी पेंडा खायला लावला, लोह लावला. आपल्याकडे चमत्कार शेत तर तो देत आहे ना, तो दूध. तुला काय करायचंय? अरे पण तो बैल आहे ना, लक्ष कुठे आहे? जीता हरिला पावन भुलले जीता, हरिला पावन भुलले जीता, हरिला पावन भुलले जीता. मंदिर घुसली देणारीता, देणारीता, मंदिर घुसली देणारीता, देणारीता. राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद 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 राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार. आणि इथून 1, 2, 3 आपल्याला भगवान परमात्म्याच्या लीला सांगतो ज्या त्याने गोकुळात केल्या. एक रांगता गोधाने रांगत असताना
आणि दुसऱ्या लीला त्या ठिकाणी वनामध्ये. अशा दोन प्रकारच्या लीला भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये घडल्या. त्यातील तुम्हाला सांगतो, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रगडी रंगनाथ तुम्हा देखील. असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये ज्यावेळेला अवतीर्ण झाला. तुम्हाला बोललो तुम्ही नंतर मला 10-15 मिनिटं द्या, बरोबर आहे ना? तर ते आता चालू झाले हो का? परित्राणाय विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा येत असतो. मला असं वाटतं ते येऊ नये, त्याने येऊ नये. तुझ्या नामामध्ये जर एवढी शक्ती आहे तर आम्हाला तुझ्या एवढा सशक्त बनव, विचारी बनव, बुद्धिमान बनव आणि आत्मसाक्षात्काराची जाणीव राहावी. म्हणजे मी कोण आहे याची जाणीव राहावी. एवढ्याकरता तू आम्हाला मदत कर. तर जाता जाता सांगून जातो, देव प्रत्येक वेळेला देवाने काय यावं, आम्ही चुक्या कारण त्यांनी काय यायचं. तर आपण आपल्या घरामध्ये भाडोत्री ठेवताना तपासून बघावा, तो आपल्यातला आहे का, तपासून बघावा. पदार्थ विकत घेताना सुद्धा विचार करावा, मी कुणाकडून विकत घेतो आहे. तर कारण सांगितलं तुम्हाला, समजून घ्या तुम्ही फक्त की मला सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला देव येणार नाही, आपले आपण करा सावध. कुणाला काय मारण्याची बोलण्याची काही गरज नाही, काही नाही. फक्त एवढंच आहे की मी काय करतो आहे याची मला जाणीव राहिली पाहिजे. भगवान परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये तेच कर्म केलं जे आपल्याला आज उपयोगी आहे. तो गोकुळामध्ये अवतीर्ण झाला नाही, तो मथुरेमध्ये अवतीर्ण झाला. घेण्यासारखी गोष्ट आहे. मथुरेमध्ये तो अवतीर्ण झाला, म्हणजे जिथे त्याचे आई वडील बंदिस्त होते तिथे. बरं, हा प्रकट होताना 8 वर्षाचा बाळ मूर्ती झाला. हे आता एखाद्या माऊलीच्या समोर 8 वर्षाचा बाळ जर उभा राहिला तर ते मला वाटत पुढे डोळं उघडील. आई मरण जागे होती. काय आहे ती जाऊन म्हणाली, भूत आहे का काय? अरे भूतच आहे तो. तो तिकडे भूत होता. कोण? भगवान परमात्मा सगळ्यात मोठा भूत. पंढरीचा भूत मोठा आल्या गेल्या झडपी वाटे, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. भूत जबर मोठी ग बाई, जबर मोठी ग बाई, जबर मोठी ग बाई, जबर मोठी ग बाई. भूताच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली दे मज. आणि तर तो एक काम कर, मला इथून उचल आणि तू गोकुळामध्ये नेऊन ठेव पुढे नंदाच्या. आणि तिथे जे माया जन्माला आलेले तिला इथं आणून सोड. आता हा बाबाला तू नेऊ कसा पण मी? अरे माझ्या हातापायाला कडे आहेत, चिंता करू नकोस. अरे पण दरवाजे बंद आहेत, तू चिंता करू नकोस. म्हणजे हा सगळा खेळ कसा करणार होता? जादूनी. अरे बाला सगळा बंद आहे ना, ते पहारे गिरे, तू चिंता करू नकोस. याने आता हा एक डोळ्याने कानाच होता, याने डोळा फिरवल्याबरोबर पायीची बंधने गळून पडली, दरवाजे आपोआप उघडले, पहारेकरी आपोआप झोपले. याला टोपलीमध्ये टाकला, पोऱ्याला या लहान झाला होतो, टोपलीमध्ये टाकला, उचलीला कमळावरती उचलला, डोक्यावरती घेतला, बाहेर आला. धो पाऊस पडतोय. कृष्णा आता कशाला घाबरू नकोस, तू येताना मी छत्री घेऊन आलोय. फक्त एक आता काय मोठी छत्री आणली त्यांनी, कुठली माहिती का? बस तुम्हाला एवढं कळलं चिकार. शेष आणला होता त्यांनी एवढा मोठा की त्याने कृष्णाला झाकून टाकला. फक्त भावा एक कर, मी येताना छत्री बित्री सगळं आणलाय, फक्त एकच कर, मागं वळून बघू नकोस. तेव्हापासून म्हण निघाले आपल्याकडे, मागं बघत त्याच डोळे फुटतील. आणि एक थोडसा बघितला आपण तर आपले गाळण होते. आता एवढा मोठा जनावर, बाबा फक्त मागं बघू नकोस, तू चालत राहा. आता तो बिचारा काय तो बोलत पडत्या पाहिजे, आता चालत राहिला. पुढे गेला तर यमुना दुथडी भरून वाहत होती. कृष्णा हाताला कसा, घाबरू नकोस मी आहे ना. यमुना वाढत होते, दुथडी भरून वाहत होती. याने पाय काढला, अंगठा लावला, तिने नमस्कार केला. आपण लगेच जाऊ गोकुळामध्ये. गोकुळामध्ये ते गेल्यानंतर आता हे गेलं तर चिंता ते पळाली. गोकुळामध्ये प्रवेश भीतरी केला देवी. अंतकाळामध्ये देवाने प्रवेश केला, चिंता पळाली. आता काय होते, काही पण होते. आता आपल्याला त्यांचं लाभ आहे. भगवान परमात्मा मोठे झाले, कंसाच्या गादीवरती लोळा लागले आणि सगळीकडे बोबाटा झाला. यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. गवळणी म्हणती गवळणीला
यशोदेशी पुत्र झाला, एक धावी एकी पुढे एक वाटी सुंठ वाटी. तर हे सगळं प्रकार झाला. साखर वगैरे वाटली, पोऱ्या झाला. कुणाला? यशोदेला पोऱ्या झाला, पण हा पोऱ्या यशोदेचा नव्हता. चमत्कार आहे. आणि तिला जरी झाला तरी तिचा पण तो पोऱ्या नव्हता. चमत्कार आहे. मग रोज त्याचे लाड कोण वगैरे हे असं कधी करत आपण? विठाला 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 कुंडली देवाला तर वेडवण दाखवलेला आहे, तुझे वाकुल्या ते दाखवले नाही. तरी पण सनातन वैदिक धर्माची दीक्षा अशी आहे का यारे यारे याती प्रते. तर मग हातात जर तुमच्या रुमाल असेल तर सर्वांना आपण आमंत्रित करू. सगळ्या देवांना पण माणसा म्हणे विठाला विठाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. आपण पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये उभं राहून आहे. हा असाच चिरकाल मारुतीरायाच्या कृपेने चालावा अशी त्याच्या जणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाळ कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आम्ही आता खुर्च्या गोलट करतो. तिकडे जेवणाची सोय चालू आहे सध्या. कॉन्फिडन्स पाहिजे का पहिलेच पंथीला बसला. काय कॉन्फिडन्स आहे हो बघा. इकडं बसली, आता जज बसले. पहिला माणूस तो ह्योच आहे. तुला तिथं महाराजांचा सत्कार झाल्यावर तुझा पण सत्कार करायला सांगतो. आणि नितीन दापोनी त्याला जिलेबीचा स्वाद थोडा घेतोय. आणि भंडाराला सुरू झालेला अशा प्रकारे. सो चला आपण थोड्या खुर्ची वाहूया. खुर्ची कमी आहे थोडी. आम्ही जेवण घेतलेलं आहे आता, का की खूप क्राऊड आहे आज, पब्लिक फुल आहे. सो आपल्याला जेवण वाढायला जायला लागेल तिथे, तर आपण पटकन जेवून घेऊया. आणि आज लास्टचा जेवण आहे आपला भंडारातला. आणि तन्मय दादा बघू शकता खूप कष्ट करताना इथे. बिपिन दादाला थंडा भेटला नाही म्हणून राग आला त्याला. यो यो बाबळवाला बिपिन दा. इथली मुलं पण आता इथे आलेली आहेत, बघू शकता केवढी आहेत पूर्ण भंडाऱ्याचा लाभ घेताना. आणि आज प्रोग्राम आपला समाप्त होतोय. अखंड हरिनाम सोहळा 2026 पायगाव. एकदम कार्यक्रम छान प्रकारे पार झालेला आहे. ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.